गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आता जे आपलं प्लॅनिंग आहे ते कराडवरून जाणार आहे कल्याण, आणि कल्याणवरून आपली दुसरी गाडी बदलणार आहे. आपण कल्याण ते निजामुद्दीन म्हणजे दिल्लीपर्यंत जाणार आहे आपली गाडी. तर प्रवास कशा पद्धतीने होणार आहे ते सगळं तुम्हाला अपडेट मी देणार आहे. आणि या केदारनाथ ट्रिपचा हा आपला पहिला दिवस आहे. तर तुम्हाला प्रत्येक दिवसाचा अपडेट तुम्हाला याच्यावरती मोबाईलवरती आपल्या ब्लॉगवरती पाहायला मिळतील. आणि 11:30 ही गाडी कराडमध्ये 11 वाजता येते आणि 6:45 वाजता पोहोचते कल्याणवरती. आणि असा हा आमचा जर्नी आहे. कशा पद्धतीने जर्नी तुम्हाला पुढे दाखवतो मी. ट्रेनचा पहिलाच प्रवास आहे. आम्ही आता कराड ते दिल्ली हा येतेपर्यंत प्रवास करणार आहे. तर मी या प्रवासात खूप धमाल मस्ती करणार, मज्जा करणार. आम्ही आता कराड स्टेशनवरती आहे आणि इथून आमची जर्नी कराडवरून कल्याण आहे आणि कल्याणवरून दिल्ली असा प्रवास आहे. आणि केदारनाथ चाललोय आणि माझा मुलगा अतिशय एक्साइटमेंट आहे, उत्तेजित आहे. त्याला खूप तो धमाल मस्ती करणार आहे प्रवासामध्ये. तर पुढे बघा तुम्ही कशा पद्धतीने आमचा प्रवास होतोय. अतिशय छान. काय पण कसं वाटतंय तुला? मला खूप मजा येते. 100%. होय. नेक्स्ट मध्ये बसलोय. गाडी अर्धा तास लेट झाली आहे, 35 मिनिटं. तर 7चं टायमिंग आहे पोहोचायचं, परंतु आता गाडी कव्हर करते काय करते बघूया कशा पद्धतीने त्या प्रवासातला. आणि अशा पद्धतीने इथं AC कोच आहे. C1 मध्ये आमचा इथं सीट नंबर आहे. इथं तुमचं जेवायचं वगैरे इथं आहे. जागा वगैरे चांगल्या पद्धतीने आहे. आणि आमची सीट इकडं खिडकी सीट आलेली आहे. माझा मुलगा पहिल्यांदा प्रवास करायला लागलेला आहे AC ट्रेन म्हणून. फर्स्ट प्रवासाचा अनुभव आहे. आता 11 वाजता सुटलेली गाडी पुण्यामध्ये एक्झिट 5 तास म्हणजे 4 वाजता आता पुण्यामध्ये पोहोचले. बघा आता पुण्यामध्ये आलोय आणि आता पुणे ते दादर 3 तासाचं अंतर राहिलेलं आहे. तर 7 वाजता ही गाडी दादरमध्ये पोहोचते. आणि पाठीमागं प्रवासी दिसतंय पाठीमागं. आमची गाडी संध्याकाळी 9:15 वाजता दिल्लीमध्ये पोहोचते. आणि नंतर आम्हाला दिल्लीमधून हरिद्वार मधून सोनप्रयाग असा आमचा प्रवास असणार आहे. तर कशा पद्धतीने प्रवास आहे याची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. आणि बाहेरचा व्ह्यू बघा, सगळं पूर्ण सोयाबीन शेती दिसते सगळे मध्य प्रदेश मध्ये. अतिशय सुंदर दिसत आहे. आणि हे पायकडे लोक अजून झोपलेले आहेत. सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. कालचा जो आपला प्रवास आहे तो विटा ते कराड असा झालेला आहे. आणि कराड ते कल्याण असा प्रवास होता. आणि कराड ते कल्याण मध्ये आपले कोयना एक्सप्रेस या गाडीने प्रवास केलेला आहे. आणि कल्याण ते दिल्ली असा जो प्रवास आहे तो पंजाब मेल या गाडीने आपला प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये आपला किती खर्च झालेला आहे याचं पूर्ण तुम्हाला अपडेट मी थोडं सांगणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता आपण मध्य प्रदेश राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि इटारसी आता एक अर्ध्या तासाचं अंतर इटारसी राहिलेलं आहे. तर पुढे कशा पद्धतीने प्रवास आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि इथं पाहतो डबा कशा पद्धतीने आहे बघा. डब्यामध्ये लोक आता झोपलेले आहे, सकाळची वेळ आहे. काही उठलेले आहेत, काही झोपलेले आहेत. आणि आमचा हा जो प्रवास आहे तो 3rd AC मध्ये आहे. अतिशय कम्फर्टेबल असे डबे आहेत. आणि आमचा छान असा प्रवास चालू आहे. बघा पाठीमागं तुम्हाला दिसते पाहिजे मध्य प्रदेश मध्ये आपण एंटर केलेलं आहे. मध्य प्रदेश मध्ये. सुप्रभात मित्रांनो. आता मी मध्य प्रदेश या राज्यात आहे.
आम्ही आता मध्य प्रदेश मधील इटारस या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे. मला माझा हा रेल्वेचा पहिलाच प्रवास आहे, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. मी या प्रवासात खूप धमाल मस्ती करणार आहे. काल रात्री आम्ही 9 वाजता कल्याण मधून दिल्ली अशी पंजाब मेल ही गाडी पकडली. आता आम्ही इटारस मध्ये पोहोचलोय. गुड इव्हनिंग मित्रांनो, आता मी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला पोहोचलोय आणि 32 तासाचा प्रवास झालेला आहे. आणि पाठीमागे तुम्हाला प्रवासी दिसत आहेत. आणि आता आम्ही इथं होल्ट संध्याकाळचा इथं नाईटचा होल्ट करणार आहे, कारण 32 तासाचा प्रवास करून आम्ही आता कंटाळलोय. आणि उद्या सकाळी आमचं हरिद्वारचं प्लॅनिंग आहे. आणि आता आम्ही मेट्रो पकडून नवी दिल्लीमध्ये जाऊन राहणार आहे. आमचा जो प्रवास आहे तो कल्याणवरून कल्याण नाशिक रोडून मनमाड, जळगाव, खंडवा, भुसावळ नंतर इटारसी, भोपाळ, ग्वाल्हेर आणि मुरैना, धौलपूर आणि आग्रा, दिल्ली असाच आमचा प्रवास झालेला आहे. सुप्रभात मित्रांनो, आजचा केरळना ट्रिप मधला 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी आम्ही इथं दिल्ली या ठिकाणी, नई दिल्ली या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. आणि इथून आम्ही आज आमचं प्लॅनिंग असं आहे की नई दिल्ली रेल्वे स्टेशनवरून आम्हाला ISBT ला जायला लागतंय. ISBT वर तुम्हाला तिथं बस मिळतील आणि तिथून हरिद्वारचं प्लॅनिंग आहे. आणि आज हरिद्वार आम्ही एक्सप्लोर करणार आहे. आणि नंतर उद्या सकाळी आमचं हरिद्वार झाल्यानंतर सोनप्रयाग असं आमचं तिथनं पुढे ट्रॅव्हलिंग असणार आहे. आणि ही आम्ही रात्रीची हे रूम घेतलेली आहे. अतिशय चांगली रूम आहे आणि 1100 रुपये मध्ये आम्हाला AC रूम भेटलेले आहे. AC रूम आहे, TV वगैरे आहे. इकडे पुढे बाथरूम वगैरे अतिशय नीट अँड क्लीन बाथरूम वगैरे आहे. आणि चांगले आम्ही कंटाळून आलो होतो प्रवासामध्ये. 32 तासाचा आमचा प्रवास झालेला होता आणि त्या प्रवासामध्ये आम्ही कंटाळलो होतो आणि आमची छान झोप झालेली आहे. आणि आता आम्ही फ्रेश झालोय आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही निघालोय. तर बघा कशा पद्धतीने पुढे आमचा प्रवास होतोय. त्या जवळ आहे पहाडगंज म्हणून एरिया आहे. त्या एरियामध्ये तुम्हाला हे पण सगळे हॉटेल दिसतंय. तुम्हाला 500 रुपये पासून ते 5000 रुपये सगळ्या प्रकारचे ऑप्शन इथं अवेलेबल आहेत. जर तुम्ही जर समजा की दिल्लीचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला पहाडगंज एरियामध्ये भरपूर हॉटेलचे ऑप्शन आहेत. मग अगदी डॉर्मॅटरी पासून ते 3 स्टार 5 स्टार हॉटेल आहेत. आणि आम्ही जे राहिलो तो पाठीमागे इकडे दिसतो एरिया, त्या पाठीमागे आतमध्ये आम्ही आमची रूम होती. आणि हे पाहिजे सगळ्या तुम्हाला दिल्लीचा ऑटो वगैरे दिसतात सगळ्या. आता आम्ही हरिद्वारच्या बसमध्ये बसलो आहे. ही ISBT वरून हरिद्वारला जाते. याचं अंतर साधारण 250 किलोमीटर आहे. आणि हे तुम्हाला बाजूला सगळं ISBT बस स्टँड दिसते बाजूला. इथून तुम्हाला कुल्लू, मनाली, शिमला, चंदीगड या सर्व गाड्या तुम्हाला इथून मिळतील. वॉल्वो बस आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटच्या बस आहे, सगळ्या प्रकारच्या बस तुम्हाला इथून मिळतील. हे पहा मी आता गाडीमध्ये बसलोय आणि पुढं आम्ही आता चालले गाडी आमची हरिद्वारला. पुढं याचा रस्ता बघा कशा पद्धतीने रोड वगैरे आहे, एकदम जबरदस्त. रोड बघा किती सुंदर दिसतोय. मित्रांनो, मी आता हरिद्वार मध्ये आलोय. हरिद्वार मध्ये हरकी पौडीला दर्शन घ्यायला चाललोय. माझ्या पाठीमागे हे पूर्ण मार्केट दिसतंय आणि हरकी पौडी मध्ये हा मार्ग जातोय. अतिशय लोकांची, भाविकांची गर्दी बघा. ज्यांना आयुष्यातून वेळ नाही पाहिजे किती लोकांची गर्दी आहे. भाविक किती येतात दर्शन घ्यायला.
या देवभूमीमध्ये लोकांनी आवश्यक वेळ काढून दर्शन घ्यायला आलं पाहिजे. तर दुकानं बघा कशा पद्धतीने, हे मार्केट आहे, हरिद्वारचं मार्केट आहे आणि आम्ही हलकी पौडीमध्ये चाललो आहे. बघा इकडे बघा, तुमचं हे आईस्क्रीमचं दुकान आहे. इकडे पुढे बघा हे भोजनालय आहे. इकडे शिवविश्रामगृह आहे. इकडे राजप्रसाद भंडार आहे. आणि लोकांची गर्दी बघा, किती तुफान गर्दी आहे लोकांची. अतिशय भाविक या ठिकाणी आलेले आहेत. मे महिना हा पीकचा सीझन आहे या ठिकाणी आणि लोकांची गर्दी पाहिजे आहे. तुफान उत्स्फूर्त आहे, उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद आहे. सर्व लोक या देवभूमीमध्ये हरकी पौडीकडे चाललेले आहेत. हरकी पौडी या ठिकाणी आहे हरिद्वार मध्ये आणि आमची 2:30 वाजता गाडी इथं पोहोचली आणि रूमचं बॅगा वगैरे दोन आम्ही आता इथं आलो. लोकांची गर्दी बघा, किती लोक आले. अगदी प्रचंड लोकांचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे दर्शन घेण्यासाठी. हरकी पौडीमध्ये गंगा स्नान करण्यासाठी आलेले लोक. इथं स्टॉल बघा, किती वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत. इथं पाठीमागे बघा, भरपूर ऑप्शन आहेत लोकांना इथं या ठिकाणी. आणि या ठिकाणी लोकांनी गंगा स्नान करण्यासाठी जरूर आलं पाहिजे. हे पहा, माझा प्रणित मुलगा कसा पाण्यामध्ये आनंद घेतो बघा.